लीच आसा. सो तुमकां पळोवन चड टॅक्निकल किंवा आनी कांय गोश्टी हांव सांगना, कारण एक गोश्ट म्हाका जेन्ना हांव जशें म्हटलें की पब्लीक स्पिकर, एखादी गोश्ट मायंडान क्लियर जावपाक जाय जाल्यार 3 म्हत्वाच्यो गोश्टी कळपाक जाय. मातशें आयकता म्हाका प्लीज? ओके, 3 म्हत्वाच्यो गोश्टी ह्यो तुमकां फ्युचरान खूब इम्पॉर्टंट आसतले, समजून घ्या. फर्स्ट थिंग इज वाय. कितें फर्स्ट थिंग? वाय, वॉट एंड हाव. कितल्यो गोश्टी आसा सांगात परतून? हाव. बिकॉज कशें जाता, वन वे कम्युनिकेशन जर आसत न्ही, तुमचे कडल्यान मातशें जर आमचें कम्युनिकेशन जर जायत जाल्यार तें मातशें एंटरटेनिंग जातलें, चड बोरींग जावचें ना. ओके, सो फर्स्ट थिंग इज वाय क्लियर जावपाक जाय. आतां एग्रीकल्चर जेन्ना फील्ड आमी म्हणटात किंवा एग्रीकल्चरान फुडें आमकां वचपाक जाय जाल्यार तो वाय क्लियर जावपाक जाय. चडसो वायचो क्लियर करपाचें काम आसा आमचे जे प्रगतशील शेतकरी आसा, उदय प्रभुदेसाय तांच्यांनी केल्लो आसा, की वाय म्हटल्यार कितें, जे आमचे एग्रीकल्चर एंड हेल्थ इंडस्ट्री बोथ आर डिपेंडंट ऑन इच अदर. कळ्ळें की ना? आयज फॉर एग्जाम्पल एखादो डॉक्टर आसा, एक टिचर आसा, एडवोकेट आसा किंवा इंजिनियर आसा, सायंटिस्ट आसा, सगळ्यांक खावपाक कितें जाय? 3 times a day एटलिस्ट आमकां कितें खावपाक जाय? फूड. रायट ऑर रॉंग? आयज तुमी सकाळी आयली, कितें खावन आयली? पयशे खावंक शकता आमी, पेपर खावपाक शकता आमी, आमकां खावपाक जाय कितें? फूड. तातूंत जशें सांगलें की अडल्ट्रेशन्स इतली चड जाल्लेली आसात, ताच्या खातीर आमच्या हेल्थाचेर आयज परिणाम जातात. हांव तुमकां पळोवन एक म्हाज्या ल्हानपणांत वचपाचें म्हाका दिसता. मेजर रोल जो भुरग्यां खातीर एग्रीकल्चरान इंट्रस्ट निर्माण करपाक आसा तो पेरंटांचो आसा. कारण आमी जेन्ना ल्हान आसले, म्हाका उगडास आसा, आमचे जोत आसले, म्हजो आजो, डॅडी, म्हणजे आमची फूल फॅमिली एग्रीकल्चरान इनवॉल्व आसली. आमी शेंगदाणे पयलीं पिकयताले, जावं नाशतो पिकयताले, भात करताले, काजू करताले, आंबे, माड, अळसाणो, मागीर कुळीद, चवळी, अशें सगळीं पिकां आमी पयलीं ल्हान आसतना घेताले. एक लक्षांत धरात, फावंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतां ही बिल्डींग आसा, रायट ऑर रॉंग? बिल्डींग आसा, ताचें फावंडेशनूच जर बरें ना जाल्यार ही बिल्डींग उबी रावपाक शकता? सो तुमची भुरग्यांची ही एक फावंडेशन स्टेज आसा, ती फावंडेशन स्टेज स्ट्रॉंग जावपाक जाय. आयज काल अशें दिसून येता, जशें आमी सांगलें, आमच्या आवय बापायन आमकां शेतान व्हेलें, आमी मातयेन खेळ्ळे, म्हणून कदाचित आमचे रुट्स ते बरे स्ट्रॉंग जाले थंयच्यान, आनी एक शेती बद्दल आवड निर्माण जाली. आयज भुरग्यांक कित्या बद्दल आवड निर्माण जाता? स्क्रीन एडिक्शन म्हणून विशय खबर आसा तुमकां? सगळ्यांक खबर आसा स्क्रीन एडिक्शन? सगळ्यांक मोबायल जाय, सगळ्यांक लॅपटॉप जाय, सगळ्यांक टीव्हीज जाय. भुरग्यांक चडशी आवड ती निर्माण जाता बिकॉज सगळ्यांक पयलीं दिसता कितें, म्हाका एक ल्हान चली आसा 9 म्हयन्याची, ताका आतां मोबायल पळयतकूच ताका पयलीं मोबायल जाय कसो दिसता. एक लक्षांत धरात, मातयेन खेळप हें खूब इम्पॉर्टंट, कारण आमी त्या मातयेन खेळोन आयले. म्हाका उगडास आसा, जेन्ना आमी जो डॅडी आमचो धरतालो, आमकां उमेद जाताली त्या गुट्यार बसून वचून फाटल्यान उबें रावप, म्हणजे ती गाडी चलयल्ल्या भशेन ल्हान आसतना. ते एक्सपिरियन्सीस कदाचित आतांच्या जनरेशनाक मेळपाक डिफिकल्ट, बिकॉज आतां चडशे मेकनायज जाल्लेले आसा. सो मातयेशी कनेक्टेड रावप इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट ऑफ ऑल ती गजाल हांव परतून एकदां सांगता की वाय, वॉट एंड हाव हे 3 गोश्टी जर कळ्ळे जायत जाल्यार ते मोटिवेशन भितरल्यान येवपाक शकता. सी, आयज आमी आतां कदाचित उलयले, भाशण केलें, स्पीच दिली आनी हांगच्यान गेले. देर आर 2 थिंग्स, एक्सटर्नल मोटिवेशन एंड इंटरनल मोटिवेशन. एक्सटर्नल मोटिवेशन इज टेम्पररी, बट इंटरनल मोटिवेशन, दॅट इन्स्पिरेशन तुमकां येवपाक जाय. हांव अशें म्हणटा, कदाचित हांगा बसलेले भुरगे कदाचित एक एग्रीकल्चराचो एक सायंटिस्ट इन फ्युचर जावपाक शकता, जर ताका प्रॉपर इंट्रस्ट आसत जाल्यार. जपान ही एक अशी कंट्री जी हिरोशिमा आनी नागासाकी, चडशे जाण आसतले, बॉम्ब ताचेर न्युक्लियर बॉम्ब्स घातलेले आनी जपान कंट्री फूल काबार जाल्ली. पूण तांच्या लोकांनी ती जपान कंट्री आयज सगळ्यान डेव्हलप कंट्री म्हणून वळखली वता. ताचें कारण कितें? कारण प्रत्येक सेक्टरान ते आपले जीव ओंत्ता. भुरग्यांच्या करिक्युलमान एग्रीकल्चर एकाडेमिक्सान तांकां एग्रीकल्चर शिकयलें वता. एखादी बी रुजत घातल्या उपरांत ती कशी रुजता, ती कशी रुजोवन ताका तुमी जेन्ना पळयतले पळय तेन्ना तुमकां तो एक अनुभव वेगळो येतलो. बिकॉज वी जनरली लर्न फ्रॉम आवर एक्सपिरियन्सीस एंड दॅट टू वी लर्न फ्रॉम आवर बॅड एक्सपिरियन्सीस. बरोबर की ना? बरे अनुभव आमकां आयले, आमी हांसता, एन्जॉय करता आनी विसरून वता. बट जेन्ना ते वायट अनुभव आसता ल्हानशे, कदाचित तुमी एक सपोज बी रुजत घातली आसत, ती बी रुजोवंक ना, कित्याक रुजोवंक ना, ह्यो जेन्ना क्वेश्चन तुमच्या मनात निर्माण जातलो तेन्ना ती क्युरियोसिटी डेव्हलप जातली, आनी क्युरियोसिटी जर डेव्हलप जाली जाल्यार शिकपाची उमेद तयार जाता.
ते जावपाक जाय म्हणून दीस इज द रायट एज एक्चुअली फॉर फावंडेशन ऑफ खंयच्याय गोष्टीचें फावंडेशन घालपा खातीर. कारण आतां मायंड जी आमी म्हणटा पळय स्लेट क्लियर आसता, कितें ताचेर बरयल्लें चडशें नासता, आनी जसो जसो मनीस व्हडलो वचत वता ताचे रिस्पॉन्सिबिलिटीज आनी चडश्यो गोश्टी जायत वता. म्हाका उगडास आसा आमच्या घरान जेन्ना बैल आसलो, एक जोत आसलें पळय, ते जोत बैल पासून जनावरां पासून एक आपुलकी निर्माण जाताली. आमच्या घरान गाय आसली, आमी तें दूद काडटाले, व्हरोन डेरीर दिताले. म्हाका उगडास आसा रातचे रानान व्हरोन सकाळीं फांतोडेक उठून तांकां चरोवंक व्हरप. ह्यो गोश्टी कदाचित आयच्या भुरग्यांक ते खबर पासून आसचें ना. अशें जातलें जशें आयज टायगर, लायन हे आमी जशें पिक्चरान पळयता पळय, तशे बऱ्याचशा गोश्टी आमकां फक्त ऑन पेपरूच पळोवपाक मेळटलें. हे रियल लायफ एक्सपिरियन्सीस जर घेवपाक जाय जाल्यार शेतान नेचरा कडेन वचून आमकां कनेक्टेड रावचें पडटलें. आमी ल्हान आसतना भुरगे सगळे एकठांय जावन आंबे पडटाले जावं आनी खुबश्यो गोश्टी अशे एक्टिविटीज करताले जे आयज कदाचित भुरग्यांक ते मेळना. आनी म्हणून मेजर इशू इज आयज भुरगे डिप्रेशनान वता, भुरग्यांक स्ट्रेस येता. हें कारण आसा बिकॉज वी आर नॉट कनेक्टेड टू नेचर. बिकॉज नेचर इज नॅचरली अ स्ट्रेस रिलिवर. एखाद्या झाडा कडेन वचून जेन्ना तुमी काम करता ताचे कडेन जेन्ना सहवासान आसता नकळत तुमचे ऑटोमॅटीक स्ट्रेस रिलीफ जाता, आमकां तें कळना. म्हणून तुमी एग्रीकल्चर जी गोष्ट जे सेक्टर आसा ताचे कडेन कनेक्टेड रावप खूब इम्पॉर्टंट आसा. लकीली इन द कमींग न्यू एज्युकेशन पॉलिसी तातूंत एग्रीकल्चर हो सब्जेक्ट आसा आनी तातूंत तुमकां प्रॉपर नॉलेज दिली वयतली. एग्रीकल्चर डिपार्टमेंट म्हणून आमी बरेचशे ट्रेनिंग्स घेता. फॉर एक्झाम्पल जशें आमचे प्रगतशील शेतकरी उदय प्रभुदेसाय हांच्यांनी सांगलें की एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी आत्मा म्हणून एक आमची एजन्सी आसा, ताच्या अंडर वी कंडक्ट ट्रेनिंग्स लायक वर्मी कंपोस्टिंग, वी कंडक्ट ट्रेनिंग फॉर कल्टिवेशन ऑफ डिफरंट क्रॉप्स लायक मॅरीगोल्ड आनी कितें आसा अशें ताचेर आमी ट्रेनिंग्स घेता. इवन जिवामृत कशें तयार करचें. हांव एक स्कुलाक किंवा टिचर्सांक हांगा रिक्वेस्ट करपाक सोदता की भुरग्यांक एक सीड्स तुमी अवेलेबल जर करून दिले जायत जाल्यार तांकां रुजोवन काडपाक घरा हांगा आसत किंवा घरा इवन जर स्कूल प्रिमायसिसान तांकां जर आमी वेजिटेबल किट म्हणून प्रोवायड करता. सपोज नेक्स्ट इयर म्हाजे कडेन आयले जाल्यार आय विल प्रोवायड वन किट टू दी स्कूल ऑल्सो सो दॅट दीज स्टुडंट्स गेट इंडल्ज इन दॅट एक्टिविटी. सो तुमी स्वता भाजी कशी रुजोवपाक शकता, ती कशी जगोवन काडपाक शकता हें तुमी शिकपाक जाय. उदय प्रभुदेसाय हांच्या बद्दल एक थोडेशें सांगपाक म्हणून तांच्यांनी भरपूर एज्युकेशन घेतलां, कळ्ळें की ना. बट एज्युकेशन घेवन पासून तांच्यांनी एग्रीकल्चरान तांचो इंट्रस्ट दाखयला, तांची भुरगीं पासून एग्रीकल्चरान इनवॉल्ड आसा. तांकां कृषी विभूषण म्हणून अवॉर्ड पासून मेळ्ळो आसा. अशें एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुमकां फुड्यान आयज लाभलेले आसा. भुरगीं आसा हांवूय जाणा आयकपाक पाशास तितलो आसचो ना, बट एकूच मॅसेज आयज तुमी घेवन वचात की एग्रीकल्चर उरलें जाल्यार आमी उरतले, अदरवायज आमी उरपाचे ना. कितल्योश्यो कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स आनी कितें सगळ्यो गोश्टी येतले, बट ते वी नीड टू बी कनेक्टेड विथ द नेचर. हो इतलोच मॅसेज दिवन म्हाजी 2 उतरां हांव सोंपयता. जशें एकूच फक्त सांगच्या पयलीं जसो हांव सांगतालो म्हजो ल्हान भाव हांगा पडलेलो तेन्ना म्हाका उगडास आयलो. जे बैल आसले जे आमी जोत बांदताले, एक असो इन्सिडन्स आमचो घडलो की म्हजो ल्हान भाव आसलो बसलेलो, ताका कळनासलें, पूण त्या जनावरां पासून कसो हें आसता पळय आपुलकी आसता, तो धांवत येतालो बैल आनी बैल तो भुरगो आसा म्हणून पळोवन ताच्या वयल्यान उडी मारून तो गेलो. आमचो घरचो बैल जेका आमी खावपाक घालताले, जोत बांदताले, सगळें करताले. सो गाय आसली आमच्या घरा कडेन, ती गाय इतली माया करताली, ताका वचून तूं गळ्याक पासून असो हात बेश्टो लायलो न्ही की तुका अशें ल्हान भुरग्याक कशें तुका एंग मारना तशें ते येवन तकली अशी तेकयताली. म्हजो पर्सनल एक्सपिरियन्स. आनी अशें दिसतालें की आयज युएसएक तुमी गेले, अमेरिकेक गेले न्ही, डिप्रेशना खातीर तांच्यांनी एक रिसर्च जाल्या आनी अशें सांगलां की तुमी जर गायच्या सहवासान जर रावले जाल्यार तुमचें ऑटोमॅटीक डिप्रेशन कमी जाता, स्ट्रेस कमी जाता. तुमी केन्ना फादरान जावं आनी कोणें एक्सपिरियन्स घेतला ना, बट दीस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. गाय वांगडा जेन्ना तुमी वावरता पळय तेन्ना 10 मिनटान यू टेंड टू फॉरगेट एवरीथींग आनी ताच्या वांगडा तूं असो बेश्टो हात पासून लायती एक प्रकारची ऊब आसता. त्या उबेन नकळत तूं एक रिलीफ जाता. कोणें तुमकां दिसता जाल्यार तुमी वचून एक्सपिरियन्स घेयात, पूण गाय मारपाक जायना इतलेंच मातशें पळय, म्हणजे ते हें आसपाक जाय, मारता जाल्यार गाय कडेन वचूं नाका. ओके, चड वेळ न घेता आय थँक झेवियर स्कूल फॉर इनवायटींग मी एज अ चीफ गेस्ट फॉर दीस फंक्शन.
तुमकां खंयचेय ट्रेनिंग जाय जाल्यार यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट अस कंडक्ट ट्रेनिंग्स ते वेगळेच घेवया बिकॉज टुडेज फंक्शन इज टोटली डिफरंट जशें उदय प्रभुदेसाय हांच्यांनी सांगलें आय ऑल्सो लायक टू गिव प्रेजेंटेशन टॉक्स खूब जाग्यार हांव दिता म्हाकाय पब्लीक स्पिकींगाची आवड आसा म्युजिकाची आवड आसा उलोवपाक गेल्यार 2-2 वरां आमी उलोवपाक शकता बट दीस इज नॉट द रायट टायम हे पळोवन हांव म्हाजी 2 उतरां थांबयता थँक्यू व्हेरी मच